काका, हे जे सातवा मंत्र आहे हे इतका म्हणजे विस्तृत जे त्यांनी हा सांगितलेलं आहे, तर याचा म्हणजे असा अर्थ सांगू शकतो का आपण की आत्मतत्वामुळे सगळं प्रकाशित आहे? म्हणजे अस्तित्वाचा जे काही भास आहे हा. ना, तो अस्तित्व भासच मुळातून आत्म्याच्या आत्म अस्तित्वामुळे आहे. हम्म, म्हणजे हा मूलभूत सिद्धांत जर आपण पाहिला ना, तर जे जे हम्म, काय म्हणून आपल्याला दिसतं ते ते केवळ आत्मतत्वाचाच एक बाह्य आविष्कार आहे. हम्म, म्हणून तो आभासात्मक अस्तित्व जरी असलं ना, तरी त्याचं हम्म. मूळ कारण जे आहे ना, ते मूळ हो. कारण आत्मतत्वच आहे. आणि जे आपण अनुभव करतो ते आत्मतत्वामुळेच करतो, म्हणजे त्याचे आधार सगळं सगळं म्हणजे कारण ते संवेदना हे चैतन्य असतं त्यामुळे अनुभव येतो. अनुभोक्ता जो हो आहे ना, तो अनुभोक्ताचा आधारभूत तत्वच चैतन्य आहे. ते हम्म. त्यामुळे त्याचं ते चैतन्यामुळेच त्याला तो अनुभव येतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला तेच म्हणतात की आपल्याला हे कळायला हवं की सर्वत्र वासुदेव, जसे महाराज म्हणतात की हा सगळ्या सगळे चेतनाचे सगळे, म्हणजे असं वेगळं सगळीकडे काहीच नाही. चेतना. अगदी म्हणजे जो अन्वय सिद्धांत किंवा ज्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे, हो, त्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये वापरलेला विज्ञान शब्द आणि इथे हो. वापरलेला विज्ञान शब्दात थोडासा फरक आहे. इथे अच्छा. विज्ञानामध्ये त्याने आविष्काराला विज्ञान म्हटलेलं आहे. हा? हम्म. आणि भगवद्गीतेमध्ये जे विज्ञान आहे ते अधिष्ठानासहित आविष्काराला म्हटलेलं आहे. म्हणजे अच्छा. आत्मतत्वाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही परमेश्वराला पाहता, तुमच्या जगताला पाहता, तेव्हा त्या जगतामध्ये तुम्हाला जगदीश्वराचं दर्शन घडतं. असं ते हम्म. विज्ञान आहे. आणि इथे विज्ञान जे सांगितलंय ते म्हणजे तुम्हाला सर्वव्याप्त जगत पाहण्याची दृष्टी आहे. दृष्टी आता आहे. जो भ्रम आहे तो भ्रम कशामुळे झालेला आहे, तर तुम्हाला आत्मतत्वाचं विस्मरण झाल्यामुळे झालेलं. हो. त्यावेळेस तुम्हाला ती एक संवेदना प्राप्त होईल की सर्वत्र तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तेव्हा तुम्हाला परिपूर्ण ज्ञान होईल. हा ठीक आहे. आता आशीर्वाद श्री आहे. स्वामी. हे स्वामी. बोला. हा, बोला श्री काय स्वामी द्यायची पण. श्री समर्थ. स्वामी समर्थ. खूप कृपा आहे महाराजांची. हा बोला. हे सगळे उदाहरणं ऐकून धारणा अजून दृढ होते की हा आत्मतत्वाशिवाय काहीच नाहीये, त्याच्याशिवाय हा काही पाहू शकत नाही. काहीच नाही म्हणजे जे आहे असं वाटतं तेही आत्मतत्व आहे. आणि हो जे हो. ते खरोखर जे आहे तेही आत्मतत्वच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो आभास आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त हा शब्द आला की तो केवळ भ्रम आहे. असं सारखं हो वाटतं पण टिकत नाही. जे काल आज आणि उद्या असं आपण जे म्हणतो, ते भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, याच्यामध्ये भूतकाळाला अस्तित्व नाही आणि भविष्यकाळाला अस्तित्व नाही. मग अस्तित्व हो वर्तमान काळाला आहे असं जर म्हटलं तर तो इतका क्षणिक आहे की विचार करताना तो केव्हाच निघून गेलेला आहे. हो त्यामुळे प्रकृतीमध्ये जर पाहिलं तर अस्तित्वाचा फक्त आभास आहे. आज तुम्ही आम्ही बोलतो किंवा जे काय अनुभव घेतो त्या वर्तमान काळातच घेतो, पण त्याला तरी त्या काळाला तरी अस्तित्व आहे का, असा जर विचार केला तर क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. आपल्याला वाटतं की ते आहे, पण ते वाटत असतानाच ते निघून गेलेलं असतं. तर असं हो असं ते जगत आहे. पण ज्या दिवशी तुम्ही त्या जगतामध्ये जगदीश्वराला पाहाल तेव्हा तुम्हाला अखंडता दिसेल. अखंडता म्हणजे काय हे आपल्याला कळेल. आता आपल्याच हो आयुष्याकडे आपण पाहू तर आपण लहानपणी जे आहे तेच आपण आज आहोत की नाही. जे लहानपणी लहान बाळ होतं तेच आज वृद्ध झालं की नाही. मग आता तेच जर हो वृद्ध झालं तर मग ते आहे का नाही हा जर प्रश्न विचारला स्वतःला, तर त्याचं उत्तर असेल की तेच आहे, फक्त बाहेर भासणारं भिन्न भिन्न आहे. देह जो आहे तो बदलतोय, पण त्या देहाला धारण करणारा जो आहे ना, त्याला देही हो. असं म्हणतात. तो जीवात्मा मात्र अखंडच आहे आणि तो सुद्धा परमेश्वरच आहे मुळात. हे समजणं ह्याच्यातून बोध घेणं आहे. आलं लक्षात. आशीर्वाद स्वामी कृपा. काका, एक छोटासा प्रश्न विचारू का अजून? हा ते क्षणिक क्षणिक जे म्हणाला ना आपण, म्हणजे असं मला जेवढं समजलंय किंवा कळलंय की स्पेस अँड टाइम मध्ये आपल्याला क्षण किंवा म्हणजे टाइमचं हे असतं. पण आपण जसं म्हणतो की आत्मतत्व तर सर्वव्यापी आहे, तर त्या तत्वाला तर काही टाइमचं कन्सेप्टच नाही आहे ना. नाही, टाइम हीच माया आहे. हो, तेच मी वेळ म्हणतोय की वेळ जी आहे ना, हे इट इज ओनली ही कल्पना आहे. हो, ही वेळेचा कल्पना अस्तित्व. हा म्हणजे वेळेला प्रकृतीमध्ये वेळ नसतो. हा ती प्रकृतीचा भाग आहे तो आणि त्याला मायेची 36 लक्षणे दिलेली आहेत. त्यामध्ये ही जी काही वेळ सुद्धा त्याचाच एक भाग आहे. वेळ हम्म. आहे असं वाटतं पण तो नसतो. हो. पण आपण त्या परिवर्तनाची आणि त्या क्रियेशी निगडीत असल्यामुळे वेळेचा संबंध येतो. हो, आपल्याला म्हणजे आपण त्याला घट्ट हा आपण त्याला धरून ठेवला याच्याकरता आपल्याला वेळ वाटतोय, हा तसा वेळ हा नाहीच आहे. नाहीच आहे. क्रियेची व्याख्या करताना सुद्धा वेळेचा संदर्भ घेतल्याशिवाय राहत नाही. हो, हो. क्रिया असली की वेळ येतच. हो. हा तर त्याचा ठीक. संदर्भ संपला.
आणि जो कालातीत स्थितीमध्ये गेला ना, तर तिथेच ते आत्मतत्व आहे. हो. आलं लक्षात? तेव्हा बोला बोला. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ, आशीर्वाद आहे. हा बोला. ते शेवटचं जे पुरुष आणि पुरुषार्थ वाला ते आहे ते क्लिअर नाही झालं मला. म्हणजे आधीच ऐकलं सगळं. हो, पुरुषार्थ म्हणजे जीवात्म्याने केलेलं कार्य, क्रिया. पुरुष म्हणजे जीवात्मा. हा. पहिल्यांदा पुरुष म्हणजे काय ते कळालं पाहिजे. पुरुष म्हणजे जीवात्मा, म्हणजे आत्मतत्वाने जेव्हा जीव भाव धारण केला तेव्हा त्याला जीवात्मा म्हटलं नाही, तोच पुरुष आहे. आणि हा. तो पुरुष असल्यामुळे आणि त्याने प्रकृतीशी संबंध ठेवल्यामुळे त्याचा संबंध क्रियेशी येतो. तर त्या जीवात्म्याच्या माध्यमातून जेव्हा क्रिया घडते तेव्हा त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. हम्म. कळालं का तुला? थोडी क्लॅरिटी करून सांगितलं. हो हो. आणि आत्मतत्वाची जाणीव जी होते आपल्याला ती जास्तीत जास्त साधना झाल्यामुळे आणि हो. त्यामुळे मनाची स्थिती तशी झाल्यामुळे होते, नाही का? हे फार हा. प्रयत्न करणं आपल्या हातात नाहीये, पण ऍटलिस्ट साधना करणं आपल्या हातामध्ये आहे. हो, अगदी. तर जी साधना आपल्याकडनं जास्तीत जास्त सद्गुरु कृपेमुळे आणि परमेश्वराला समर्पित भाव झाल्यामुळे जे होते, हो, त्याच्यानंतर ती स्थिती येत जाते, नाही का आपल्याला? आपोआप येते. थोडस त्यावर जरा. मुळात तर थोडं सांगतो मी. आत्मतत्वाची आत्मस्वरूपता ज्याला म्हणता येईल किंवा आत्मस्थिती ज्याला म्हणता येईल, त्याचे आपल्याला लक्षणं कळायला पाहिजे. मुळात त्याचे काय लक्षण आहेत हं. आणि त्या लक्षणामध्ये प्रामुख्याने लक्षण असं आहे की तिथे मनुष्याला सहजता मिळते. म्हणजे तिथे प्रयत्न नावाची गोष्ट संपूर्ण गेलेली असते. आत्मतत्वामध्ये जेव्हा मनुष्य जातो तेव्हा लक्षणं कळायला पाहिजे आणि ती लक्षणं आणण्याकरता आपण काय करायला पाहिजे हे कळायला पाहिजे. तर आत्मस्थितीमध्ये जाणं म्हणजे एक्झॅक्टली. जिथे संतुलन, संयम आणि एक साम्य अवस्था ज्याला म्हणते, की आपल्याला कोणी काही बोललं, कोणी काही अपमान केला, कोणी प्रशंसा केली तरी आपली जी मधली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये कुठेही विचलित होत नाही. ती अविरत सारखी राहते. हे त्याचं लक्षण. आणि त्याच्या सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये अंतर्बाह्य एकच गोष्ट असते म्हणजे, आणि तो सहज असतो. तर अशा प्रकारचं हे वातावरण, अशा प्रकारचं वातावरण जे आहे, तर अशा प्रकारचं वातावरण तेव्हा समजायचं की आपण आत्मस्थितीमध्ये आहोत. आता हे असं अशी स्थिती आणण्याकरता काय करायचं, अगदी थोडक्यात सांगतो मी. अशी स्थिती आणायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आचरणाला महत्व आहे. पहिलं जे पॉइंट आहे, या आचरणामध्ये अशा प्रकारचं आचरण पाहिजे की ज्या आचरणामध्ये आपली जी सहज वृत्ती असते ना त्याचा विनियोग केला पाहिजे. आमच्या आचरणामध्ये आम्ही जे काही करतो साधारणपणे व्यवहारामध्ये, तर त्यामध्ये आम्ही खूप प्रयास करतो. काहीतरी भरपूर काहीतरी आपण काहीतरी करतोय आणि अशा प्रकारची जाणीव त्याच्यात असते. थोडक्यात म्हणजे कर्तृत्व भाव असतो. मी करतोय म्हणून मला यश मिळणार आहे, असा जो भाव आहे ना तो वजा केला पाहिजे. कर्तृत्व भावाच्या ठिकाणी कर्तव्य भाव आणायचा आणि मला ड्युटी बरोबर करायची. बाकी मी काय करतो आणि माझ्यामुळे काहीतरी होतंय हा विषय नाहीये. तर कर्तव्य भावाने जो सदाचाराने वागतो आणि तो जगाच्या कल्याणाकरता कार्य करत असतो त्याला सहज भाव येतो. काय येतो याचा परत याची मीमांसा पुढे सांग की असं ज्यावेळेस तो करतो ना त्यावेळेस त्याला आपण मी काहीतरी करताय हा भाव निघून जातो आणि अहम ममत्व निघून जातं. तेव्हा अहम ममत्व निघाला की तो सहज होतो. सहज अवस्था आणि अहंकाराचा परस्पर विरुद्ध संबंध आहे. जिथे सहज झाला तिथे अहमभाव संपला आणि जिथे अहमभाव संपला तिथे आत्मभाव आला. तर ह्याच्यामध्ये आचरण प्रणालीमध्ये आपली जी सहज प्रवृत्ती आहे त्याचाच नेहमी विनियोग करावा. म्हणजे आपण कोणत्याही परीक्षेला बसलो असो किंवा आपण काही फार मोठ्या इंटरव्ह्यू मध्ये असो किंवा अजून कुठल्याही आपल्या जबाबदार कार्यामध्ये असो, तिथे अभिनिवेश नको, तिथे आवेश नको, तर तिथे सहजता पाहिजे. ते कार्य बरोबर उत्तम होईल आणि तुम्ही केलं असं तुम्हाला वाटणारही नाही. दॅट इज द गेम.
हा त्याच्यातला वा. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो असला की तुम्ही आत्मस्थितीत जाल, आणि एकदा का आत्मस्थिती आली की तुम्ही सहज व्हाल, तुम्हाला शीण नावाची गोष्ट स्पर्शच करणार, हा त्यातला भाग. समजलं ना? बरोबर. म्हणजे व्यवहारातला फारसा प्रयत्न करत राहणे आणि कर्तव्य भावाने प्रयत्न करणे, त्यात फारसं कर्तव्य इन्व्हॉल्व न भावाने होणं. प्रयत्न कर, That is correct. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. कर्तव्य भावाने प्रयत्न कर. हम्म. माणसं काय करतात, खूप आता सीएच्या परीक्षेला बसतात ना, इतकं ते घासून 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 तो विषय करतात, आणि ऐनवेळी विचारलं की त्यांना सांगता नाही येत. ही अशी जी काही परिस्थिती आहे ती काय झाली, आणि तिथे कर्तृत्व भाव आला ना. मी एवढी बरोबर. मेहनत केली, मी एवढी मेहनत केली, हा जो काही भाव आहे ना, हा कर्तृत्व भाव असल्यामुळे त्यांना यश मिळत नाही. पण तीच गोष्ट जर त्याच्या कर्तव्य भावाने करायची, बाकी रिझल्ट काय द्यायचे ते तू ठरव बाबा, पास कर नापास कर, मला काही बरोबर. अशी काही फारशी चिंता करायची नाही. असं केलं तर केव्हा पास झालं त्याला कळणारही नाही माहिती. हे मी विशेषतः सीएच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही जे ना परीक्षेला जाताना काय होईल आणि कसं होईल याच्यापेक्षा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, त्याला सबस्टिट्यूट करायचं काय, म्हणजे त्या ठिकाणी महाराज येतील आणि तुमच्याकडून काम करून घेतील बरोबर. हे समजणं खूप महत्वाचं. श्री हा, स्वामी बोला समर्थ काका. हा 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 काय नाही, तुमच्यावरती आणि स्वामींच्यावरती हे करून आपण निष्काम भावानं कर्म करत राहायचं, एवढंच मी शिकलो बा. हा, एवढं केलं की तुझा बोध घेतला, तो तुझा पॉईंट घेतला, अॅक्युरेट घेतला काय. हा, बाकी काही मी काही करत नाहीये, जे काय करतायत ते करत आहेत आणि मी फक्त आता माझ्याकडनं ते करून घेत आहेत हा. आणि मी त्या पद्धतीने करत जातोय, एवढंच डोक्यात ठेवून मी पुढे जाणार आणि तुमचे आशीर्वाद आहेत पाठीशी असं समजून नमस्कार करत राहणार. हाच अखंड आशीर्वाद आहे. हा, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. तर इथे आत्माचं हे डिस्कशन करताना स्वामी इथे म्हणतात की आपलं जे आसक्ती आहे, म्हणजे शरीरच्या प्रती जी आसक्ती आहे, त्यामुळे आपण तो कर्तृत्व भाव येतो आणि कर्मच्या मार्गात आपण लागतो वगैरे आणि फल वगैरे, आणि दॅट पुल्स अस डाऊन. सिमिलरली बुद्धीमध्ये आसक्तीमुळे आपलं ते ज्ञात होतं की मला हे कळायला पाहिजे, ते आणि त्या विज्ञानच्या मार्गात आपण अडकून जातो वगैरे. तर त्याच्या विरुद्ध अनासक्तीने जर आपण आपल्या शरीर बुद्धीला बघितलं तर कर्म बिकम्स कर्तव्य अँड ऑल दॅट, की आपलं अटॅचमेंट नो लॉंगर रिमेन्स टू द रिझल्ट. अँड लाईकवाईज इथे पण जास्त विज्ञान इट इज इम्पॉर्टंट, बट कळलं नाही तरी चालेल. आय मीन सो लॉंग एज वी नो दॅट वी आर डिफरंट फ्रॉम इट. तर अनासक्ती इज द की, दॅट इज व्हॉट आय अंडरस्टूड. बेसिक गोष्ट आहे अनासक्ती, यालाच वैराग्य म्हटलेलं आहे. अनासक्तीमुळे वैराग्य होतं आणि निष्काम भावामध्ये हा तो विवेकी होतो. ओके ओके. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी विवेक आणि वैराग्य हे दोन शब्द वापरले जातात. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा, तेव्हा आपण निष्काम म्हणतो ना, म्हणजे कामना शून्य अवस्था. ऐकू येतंय? हा आता आला. हा, विवेक आणि वैराग्यावर होतो आपण. विवेक आणि वैराग्य हे दोन शब्द वापरले जातात की तुम्हाला आत्मस्थितीमध्ये जायचं असेल तर विवेक आणि वैराग्याची गरज आहे. तर विवेक म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय? तर विवेक म्हणजे काय माहिती का? निष्काम होणे, कामना शून्य होणे म्हणजे विवेक आहे. अविवेकामुळे कामना आहे. विवेक आपला गेला मग काय होतं, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं सुरू होतं. ही कामना शून्य अवस्था म्हणजे विवेक आहे. आणि अनासक्ती म्हणजे डिटॅचमेंट. हे डिटॅचमेंट म्हणजेच वैराग्य आहे. वैराग्य जो असतो, म्हणजे ज्याला संन्यासी म्हणतो आपण, तो अध्याय जो भगवद्गीतेचा आहे त्याच्यामध्ये हे कर्मसन्यास दिलेला आहे, म्हणजे कर्मामध्ये आसक्तीचा त्याग आहे. आसक्तीचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे, आणि संन्यास म्हणजे ज्ञान आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या ज्ञानाने काय होतं, तो वैराग्यशील होतो. पण काका, वैराग्य वी हॅव टू बी केअरफुल. वी हॅव डिटॅचमेंट म्हटलंय, इनडिफरंट म्हणजे आपल्या इनडिफरंट नाही, डिटॅचमेंट. त्याचा जी अपेक्षा असते ना, एखाद्या गोष्टीला आकर्षित होऊन त्याच्याशी एकरूप होऊन मला सुख मिळेल, भोग मिळेल वाटणं, त्यापासून मुक्त होणे म्हणजे दॅट इज डिटॅचमेंट. वस्तूच्याच ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी, पण त्या वस्तूचं जे नातं आपण जोडलंय ना, तो असं आहे की
की ह्या वस्तूचं मला सुख मिळेल, हम्म, 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 या हम्म, वस्तूपासून मला भोग हम्म, मिळतील. हम्म, दॅट इज इग्नोरन्स. करेक्ट करेक्ट. पण इथे प्रकृतीमध्ये आपण इथे बोला. इथे इथे स्वामींनी ती गुगली ही टाकली आहे की अनासक्ती पाहिजे, पण पुढे स्वामी एकदा अनासक्ती गेल्यानंतर पण पण पुढे स्वामी म्हणतात की प्रत्येक अणीवरणीमध्ये तेच आहे. तर म्हणजे आपण जेव्हा आसक्ती होतो दॅट इज अवर नॅचरल इन्क्लिनेशन, कारण तिथे पण स्वामी आहे. म्हणजे आपल्या जे आपण आपण त्यांच्यावर प्रेम वगैरे करतो, आहेत, तर पण आसक्ती अंडरस्टँडिंग येते कारण तिथे पण स्वामी आहे. आणि मध्ये अंडरस्टँडिंग मध्ये फरक आहे. तिथे अंडरस्टँडिंग मध्ये फरक आहे. तिथे जी धारणा असते ना, ती धारणा चुकीची आहे. मी आणि माझं ही जी धारणा आहे की नाही, ही जी धारणा म्हणजे कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दलचा. हम्म, हम्म, हम्म. नाही नाही, ऐकू ऐकू येत नाही का? हॅलो हॅलो. हा हा, आला. आता केव्हा येतो केव्हा येते आपल्याला कळत नाही काय. आणि त्या न कळत विवेक आणि वैराग्य प्रॅक्टिस करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे आम्हाला. पण विवेक या शब्दाचा मुळातून अर्थ असा आहे की विवेक म्हणजे ज्ञानाचं अधिष्ठान. विवेक हम्म, काय लागतं? विचार केला आपण तर हम्म, आपल्याला तिथे जायची गरज नाही, तिथे जायचं. हम्म, हम्म, मग प्रवासाची गरज संपली. माणसं तीर्थयात्रा प्रवास का करतात? हम्म, त्यांना असं वाटतं की इथे नाही आहे तिथे आहे असं वाटतं. हम्म, 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 आणि म्हणून तो इथून तिथे जातो. आणि तो हम्म. म्हणतो की अरे इथे तेच आहे तिथे तेच आहे. हम्म, 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 ही अवस्था ही आहे. हम्म, त्यातूनच भगवत भाव निर्माण होतो. हम्म, त्या हम्म, स्थितीतूनच भक्ती निर्माण होते. विवेक हम्म. वैराग्य जिथे आहे तिथेच हा. भक्तीची उत्पत्ती आहे. कारण भक्ती म्हणजे याचा अर्थ एकरूपता आहे. भक्ती म्हणजे काय? जो हम्म, विभक्त नाही तो भक्त, हम्म, 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 जो अलग नाही, जो त्याच्याशी एकरूप झालेला आहे तो भक्त. पण हम्म. एकरूप केव्हा होईल त्याच्याशी? तेव्हा ह्याच्याशी डिटॅच झाला. टच होईल. ओके ओके ओके. म्हणून इथून अनासक्त झाला तर त्याशी एकरूप झाला ना, म्हणून भक्ती आहे. क्या बात आहे. क्या बात. कळलं कळलं काका. आणि आणि तिकडे एक रूप झालं की मग परत आल्यानंतर सर्व काही तेच दिसतात मग. तेच आहे, मग सर्व काही तेच आहे. मग अरे आपण ज्याच्याशी एकरूप झालो ना तेच तर हे आहे. म्हणून म्हणलं ना, ते तिथे म्हणजे जायची गरज नाही. ते हम्म, ते तिथे आहे असं वाटतं ना, ते हेच आहे. ओके ओके. कळलं? चला छान. हम्म, आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे मला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी. हा बोला. अजून कोणाला बोलायचंय बोला. अगोदर संपत आलेली आहे. चालेल, चला आता आपण पुढच्या रविवारी भेटूया आपण. आणि महाराजांची अखंड कृपा आहे सर्वांवर.